हिंगोली जिल्ह्यात आता आठवडा उलटून गेलाय तरी देखील शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाहीये। आज जिल्हाभरातली स्थिती जर पाहिली आपण तर 50%हून अधिक पंपावरती डिझेलचा साठाच नव्हता। दुपारनंतर काही पंपावरती डिझेलचा साठा आला आणि शेतकरी जे आहेत ते आपली सगळी कामं सोडून पुन्हा एकदा रांगत आहेत। माझ्यासोबत एक दादा आहेत। दादा, तुमचं कोणतं गाव आणि तुम्ही किती वाजता आले पंपावरती? मी तक्तोड्याहून आलेला आहे आणि मी सकाळी 5 वाजल्यापासून लाईनीला आहे। तरी बी आता आमचा कुठतरी 6 वाजायला लागलेत, आता आमचा नंबर कुठतरी लागत आहे। साहेब, असं डिझेलची अशी टंचाई निर्माण झालेली आहे, भाचलेली आहे की आता सध्या एवढं सीझन शेतकऱ्याचं जोरात चालू आहे की नांगरणी केल्याशिवाय जमीन तापत नाही आणि तापल्याशिवाय जमीन पिकत नाही। पहिलंच तर निसर्ग आता यावर्षी सांगायला की बाबा पाऊस नाही, अल्निनोचा प्रकार आहे, काहीतरी अशी दुष्काळ पडणार आहे। आम्ही शेतकरी पहिलेच हवालदिल आहोत, कुठंतरी आम्ही थोडंफार माल पिकवतो त्याला भाव नाही। त्यातल्या त्यात या सरकारनं असं करून ठेवलं आम्हाला की जगाव किंवा मराव असा प्रश्न आमच्यावर निर्माण झालेला आहे। दादा आता म्हणाले की जर नांगरटी या काळात झाली नाही तर ती जमीन तापणार नाही आणि मग पिकणार देखील नाही, त्यामुळे पेरणीला उशीर झाला म्हणजे सर्व संपल्यात गणती असं म्हणता येईल। हो ना सर, उशीर झाला म्हणजे पहिली गोष्ट तर पाऊसच नाही। आम्ही न्यूजवर पाहतो, बातम्यावर पाहतो की पाऊस लांबणार आहे, पाऊस नाही, यावर्षी अल्निनोचा प्रकार आपल्याला घडणार आहे की पहिलेच आम्ही हवालदार झालेले शेतकरी परेशान हो। आम्ही आता जमीन नांगरलीच नाही, डिझेलचा आता फटका असता त्यातल्या त्यात आता डिझेलचं सरकारनं असं धोरण आखलं की डिझेल कॅनमध्ये डिझेल मिळेना। आम्ही सकाळपासून इथं थांबलो, सकाळी 5 वाजल्यापासून इथं थांबलो आम्ही। आता कुठेतरी आमचा नंबर लागणार, डिझेल घेणार, घरी जाणार आणि तिथून आम्ही नांगरटी करणार। नक्कीच, म्हणजे पूर्ण दिवस जो आहे जगाव कसं आहे आम्हाला पूर्ण दिवस जो आहे तो या शेतकऱ्याचा सकाळी 5 वाजता इथं आलेत रांगेत हे, आणि मी कॅमेरामॅन विनंती करेन की कशी रांग आहे या पंपावरती। सकाळपासून ही रांग आहे, दुपारनंतर डिझेल आलं आणि आता कुठं शेतकऱ्यांना डिझेल मिळते। आपल्यासोबत हा एक शेतकरी आहे। दादा, थोडंसं ट्रॅक्टर बंद करा, मला सांगा, आता सध्या शेती मशागतीचा काळ आहे सगळा, परंतु या काळात डिझेल मिळेल नाही तर कसा परिणाम पडेल पेरणीवर? पेरणीच होणार नाही आमची। मशागत केल्याशिवाय पेरणी कशी होणार? नागट नाही केल्यावर ते सगळं तणकटायचा टोंग येतला वाळलं कसे शेतामध्ये पूर्ण तण जास्त होईल, जास्त वाळलं चाटताना पहिले हिवाळ्याचं कशी करा मग आम्ही? परत तुम्ही किती वाजता आले इथं सकाळी? मी आलतो बा संध्याकाळी 8 वाजता आलतो बा। सकाळी 8 वाजता? 8 वाजल्यापासून नंबर लागलाच नाही अजून, आता पहिली बारी नंबर लागला। मग काय न्याहारी जेवणाचं काय? मग काहीच नाही, तसे आलो म्हणलं घंट्यात नंबर लागून आलो तसे। काय हॉटेलला बिटेला काय खावा म्हणलं तर ते पैसे डिझेलचे त्याच्यात घर चालले। मग आता डिझेलचे पैसे तुम्ही तिकडे जाताय म्हणताय, बघ आता किती अडचण आता काम कधी करायचं? मग आता नांगरटी आणि इतर काम कधी करायची? दिवसभर तर उन्हात हे झालो, आता संध्याकाळी नागटी करायची। काय तुमची मागणी काय राहील शासनाकडे, प्रशासनाकडे डिझेलसाठी? आता डिझेलची काय त्या शेतकऱ्यासाठी डिझेल पुरवा आम्हाला मोकळं करायला पाहिजे। शेतकऱ्यासाठी डिझेल मोकळं करायला पाहिजेत आणि बाकीच्या वाहनाला थोडं कमी द्यायला पाहिजे। शेतकऱ्याला कमी द्यायला आणि बाकीच्या वाहनाला जास्त द्यायला। शेतकऱ्यांचा आरोप आहे की शेतकऱ्यांना कमी आणि व्यापाऱ्यांना जास्त डिझेल देत आहेत। बरं, डिझेलची आता किती दिवस, तुम्हाला ट्रॅक्टरला किती दिवस लागेल, मशागतीचं काम किती दिवस लागेल डिझेल? आम्हाला तरी 10 दिवस लागतात। बरं, पेरणी होईपर्यंत लागतातच ना। पेरणी होईपर्यंत, पेरणी झाली आमच्या गावामध्ये कमीत कमी 12 आणि नागडीच राहिल्या। शेतकऱ्याचे कामच राहिलेले तयार। इथं आपण पाहिलं तर गावामध्ये 75% नांगरणी राहिली असे यांचं म्हणणं आहे आणि काही दिवसच आम्हाला डिझेलचा पुरवठा करा असे म्हणतायत। इकडे बघतोय आपण की हा जिंतूर ते कणेरगाव नाका असा महामार्ग आहे आणि या महामार्गावरती अजूनही ट्रॅक्टरची रांग तशीच आहे। आज आता सायंकाळचे 6 वाजत आहेत आणि 6 वाजता देखील ट्रॅक्टर चालकांची ही रांग आहे। ग्रामीण भागातील हे सगळे ट्रॅक्टर चालक आहेत आणि शेतीपूर्व मशागतीच्या कामांसाठी जे आहे ते या ट्रॅक्टरला डिझेलचा पुरवठा लागतोय आणि शेतीच्या मशागतीच्या कामांसाठी हे सगळे शेतकरी सकाळपासून सायंकाळपर्यंत थांबत आहेत आणि रात्रीला यांना आता मशागतीची कामं करावी लागत आहेत। मनीष खरात, न्यूज 18 मराठी, हिंगोली।